विभाजकाची यादी पद्धत आणि सामायिक अवयव पद्धत या दोन पद्धतीने मग सॉल्व्ह करतात. तर आपल्याला आता मूळ अवयव संख्येचे मूळ अवयव कसे काढतात हे आपल्याला बघायचे. पहा, संख्येचे मूळ अवयव. तर यासाठी आपल्याला येता 5वी 6वी मध्ये मूळ संख्या हा एक घटक होता. तर मूळ संख्या कशाला म्हणतात, तर ज्या संख्याला तीच संख्या आणि 1 या संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आणि आपण पाहिलेल्या आहेत अशा संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 आहेत. उदाहरणार्थ 2 या संख्येला भाग जातो का नाही, 3, 5, 7, आठवा 9 ला जातो का, हो जातो. म्हणून 9 ही मूळ संख्या आहे का, तर नाही. 11, 13, 17 अशा एकूण 25 एकूण किती मूळ संख्या आहेत, या 25 मूळ संख्या आहेत. तर आपल्याला काय करायचं, एखादी जी संख्या तुम्हाला दिली असेल तर त्या संख्येची फोड करून त्याचा गुणाकार स्वरूपात मांडणी करून त्याला ती ज्या आपण ज्या 2 संख्यामध्ये किंवा 3 संख्यामध्ये त्याची विभागणी करू, त्याचं विभाजन करू, तर तेव्हा मूळ संख्या शेवटी आल्या पाहिजे. त्यालाच आपण संख्येचे मूळ अवयव असे म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, आपण या ठिकाणी उदाहरण बघूया. काय, 6. तर 6 ही एक संख्या आहे. तर आपल्याला माहिती आहे की 6 ही संख्या बेत्रिक 6 म्हणजे या 6चे मूळ अवयव झाले 2 गुणिले 3. लहान संख्याकडे सुद्धा अगोदर लिहायची. तसंच 15चे अवयव आपल्याला काढायचे. 15चे अवयव जर आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला माहित आहे की संख्या 15 असेल. 15 2 कोणत्या पाड्यात, 3 5 15 किंवा 5 3 15 म्हणजे 3 गुणिले 5. आलं लक्षात. मग आता 15चे मूळ अवयव किती, 3 गुणिले 5. अशा प्रकारे आपण संख्येचे मूळ अवयव हे नेमके कसे काढतात हे छोट्या छोट्या उदाहरणाद्वारे शिकलो. तर आपण त्यानंतर आता काही इतर मोठ्या संख्या घेऊन पाहूया त्याचे मूळ अवयव कसे काढतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपण लिहिल्या, त्यामध्ये आपल्याला 30 या संख्येचे अवयव काढायचे आहे. तर आपण काय केलं, 30 या संख्येला 2 या मूळ संख्येने भाग जातो का पाहिलं तर गेला. 15 गुणिले 30, 2 गुणिले 15 भाग दिला, भाग करायला 15 2 गुणिले 15 हे 30 चे अवयव. आणि 15 ही मूळ संख्या आहे का, नाही. 2 आणि 15 हे मूळ अवयव होतील का, नाही. 2 आहे का, 15 आहे का, नाही. 15चे आपल्याला पुन्हा अवयव काढावे लागतील. तर 15चे काय करतात, 3 गुणिले 5 गुणिले 15. मग परंतु हा 2 गुणिले 15 आहे, याचा 30चे अवयव हे दोन्ही अंक आहेत, दोन्ही संख्या आहेत. म्हणून या 2 हा अंक आपण जसा तसा खाली घेतला. 15चे मूळ अवयव 3 गुणिले 5, 3 5 15. मग आता किती झाले, 30चे मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 5. तर याचा ताळा करून पाहण्यासाठी आपण काय करायचं, 5 3 15, 15 दुनी 30. आलं बरोबर. याचा अर्थ आपण काढलेलं मूळ अवयव हे बरोबर आहे. समजलं मित्रांनो. आता आपण उदाहरण घेऊया. 25 2 5 25. मग 25 घेतल्यानंतर याचे मूळ अवयव कसे पाडायचे, तर आपल्याला माहिती आहे की 25 या संख्येला 2 या मूळ संख्येने भाग जात नाही, 3 सुद्धा जात नाही, 5 ने जातो. 5 5 25. तर बघा आता हे 25 आहे. या 25 च्या 2 मूळ अवयव म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25. तसंच आपण या ठिकाणी तुम्हाला जर कोणी म्हटलं तर 17चे मूळ अवयव काय, तर 17 या संख्येला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणून 17 1 17 म्हणजे 17 आणि 1
हेच या सूत्राचे मूळ अवयव. म्हणजे कोणत्याही मूळ संख्येचे मूळ अवयव हे तीच संख्या आणि 1 हे असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक दुसरं उदाहरण बघूया. 225. तर 225 म्हणजे काय? 225 या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहे. तर आपल्याला माहिती आहे की 225 या संख्येच्या एकक स्थानी आहे. आपण कसोट्या शिकलो होतो, एकक स्थानी 5 आहे. म्हणजे या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. मग आपण तो द्यायचा. उदाहरण जसं की बघा, 225 भागिले 5, 5 20, 2 2 2 2 2 0 वरचा घेतला 5, 5 5 25. म्हणजेच काय? भाजक आहे 5 आणि भागाकाराला 45. म्हणजेच 225 चे अवयव झाले 5 गुणिले 45. पुन्हा आपल्याला माहित आहे 5 ही मूळ संख्या आहे, परंतु 45 आहे का? तर नाही. म्हणून आपण काय करायचं? बस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 225 या संख्येचे मूळ अवयव पाडत असताना या संख्येच्या एकक स्थानी 5 असल्यामुळे आपण या संख्येला 5 ने भाग दिला. 5 ने भाग दिला असता भागाकार 45 येतो. आणि 5 गुणिले 45 म्हणजे जो भाजक आहे तो आणि जो भागाकार येतो तो, या दोघांचा गुणाकार म्हणजे 225 भाज्य येत असतं आपल्याला माहिती आहे. म्हणून 225 बरोबर 5 गुणिले 45. आता झालं 45 ला कसं करायचं? 45 आपल्याला मूळ अवयव पाडायचे. तर त्याच्या अगोदर जो 5 आहे तो जसा तसा घ्या. 9 5 45 म्हणजे 5 9 45. त्यानंतर 9 आता हे 5 5 2 अवयव आले. त्यानंतर आता हे 9 आहे. ही 9 सुद्धा काही मूळ संख्या नाहीये. म्हणून 5 गुणिले 9 चे अवयव आपल्याला जर पाडायचे असेल तर इकडं 3 3 9. म्हणून ह्या 9 चे मूळ अवयव 3 गुणिले 3. समजलं? म्हणजे एकूण आपल्या लक्षात येईल की 225 चे मूळ अवयव बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3. समजलं?